नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। एसटी महामंडळात भरती निघालेली आहे। 2024-25 ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, एसटी महामंडळात भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे आणि 24-25 ही भरती आहे। महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे, लेखी परीक्षा नाही आहे आणि इथे त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। बघा, एसटी महामंडळात भरती निघालेली आहे। 2024-25 ही जाहिरात आहे। एसटी महामंडळात पुण्याअंतर्गत एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 6 जानेवारी 2025 आहे। विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय लागणार आहे, महाराष्ट्र शासनाची इथे सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती असणार आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे संपूर्ण उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि तुम्हाला वयोमर्यादा 18 ते 33 वर्षापर्यंत इथे चालेल। अर्ज पद्धती ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 7,000 ते 11,133 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। बघा, अर्ज फी किती असणार आहे, खुला प्रवर्गासाठी 590 रुपये इथे तुम्हाला अर्ज फी असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 295 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड होणार आहे। नोकरीचे प्रकार काय आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे जागा असणार आहेत। अर्ज पाठवण्याचा पत्ता इथे बघा दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासन विभाग, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे 411012 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। त्यानंतर बघा, अर्ज सुरू होण्याची तारीख कधीपासून सुरू झालेला आहे, अर्ज 22 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झालेला आहे आणि 6 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। बघा, महाराष्ट्र राज्य महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे। कार्यशाळा दापोडी पुणे 411012 या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। विषय काय आहे, शिकाऊ उमेदवारांसाठी 25-26 करिता इथे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे आणि तुम्ही या जर प्रशिक्षणामध्ये तुम्ही जर एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्र असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। बघा, इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। उमेदवार व्यवसाय बघा, यांच्यासाठी जागा आणि विद्यावेतन तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, मोटार व्हेकल बॉडी बिल्डर यांच्यासाठी 18 जागा आहेत, 9,896 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। वेल्डरसाठी बघा तुम्हाला इथे किती जागा आहेत, 30 जागा आहेत। वेल्डरसाठी किती जागा आहेत, 30 जागा आहेत आणि 9,896 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पेंटरसाठी बघा 4 जागा आहेत, 11,133 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। इलेक्ट्रिशियन, ऑटोमोबाईल्स किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी 4 जागा आहेत, 11,133 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। मेकॅनिकल मोटार व्हेकल्स यांच्यासाठी बघा 5 जागा आहेत आणि 11,133 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मशिनिस्ट आणि 2 उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि 11,133 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यांच्यासाठी 5 जागा आहेत आणि 9,896 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। टोटल असे 68 जागांसाठी ही वॅकन्सी। त्यानंतर बघा, इंजिनिअरिंगसाठी सुद्धा इथे वॅकन्सी आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा, उमेदवारी व्यवसाय यांच्यासाठी बघा जागा आहेत, अभियंत्रिका, यंत्र मोटार पदवीधर यांच्यासाठी 3 जागा आहेत आणि तुम्हाला इथे 9,000 सॅलरी मिळणार आहे। अभियांत्रिकी यंत्र मोटार पदवीधारक यांच्यासाठी 3 जागा आहेत आणि 8,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। विद्युत अभियंत्रीधारक यांच्यासाठी बघा 1 जागा आहे आणि 5,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। त्यानंतर बघा, हिशेब तपासणी यांच्यासाठी बघा 1 जागा आहे आणि 7,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। टोटल इथे 68 आणि 8 अशा पद्धतीने इथे
वॅकन्सी आहेत। त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे। बघा 1 ते 7 या पदासाठी तुम्ही ITI पास असणं गरजेचं आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये जर तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता। आणि 8 ते 9 या वर्गातील व्यावसायिक किंवा शैक्षणिक पात्रतेचा धारण करणाऱ्या उमेदवारांना बघा इथे अभियांत्रिका तुम्हाला लागणार आहे। पदविका इथे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा क्रमांक 10 या पोस्टसाठी तुम्हाला MA M2 M3 अशा पद्धतीचं तुम्हाला एज्युकेशन घेणं गरजेचं आहे। बघा ITI व्यवसाय उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे ITI उमेदवार आहेत त्यांना या वेबसाईटवर जायचं आहे आणि ज्यांच्या पदविका उत्तीर्ण आहेत त्यांनी या वेबसाईटवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला वरील इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। इच्छुक उमेदवारांनी डायरेक्ट तुम्हाला स्वतः जाऊन तिथे अर्ज करू शकता आणि काही उमेदवार ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकतात। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।